नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। एसटी महामंडळात लवकरच चालक आणि वाहक पदासाठी जी आहे तर ती भरती येणार आहे। जवळपास 17,450 जागा असणार आहेत आणि याची भरती जी आहे तर ती सुरू होणार आहे। परंतु एक महत्त्वाची जी गोष्ट याला लागते ती म्हणजे बॅच बिल्ला। आता हा बॅच बिल्ला कशा पद्धतीने काढावा तर ती प्रोसेस मी तुम्हाला थोडीशी सांगणार आहे। पण जी मेन जी प्रक्रिया असणार आहे ना तर ती तुम्हाला आरटीओ ऑफिसला गेल्यानंतर जी आहे तर ती कळणार आहे मित्रांनो। तर हे बॅच बिल्ला काढण्यासाठी कागदपत्र काय लागतात, प्रक्रिया काय असते, अनुभव काय लागतो आणि वयोमर्यादा काय असते या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा एसटीची नुकतीच बातमी आलेली होती की 17,450 जागा जी आहेत तर ती भरती केली जाणार आहे आणि याच्यामध्ये वाहकांची खूप मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे। त्याच्यामध्ये पण त्यांनी वेतन थोडं चांगलं सांगितलेले की 30,000 रुपयांपर्यंतचं वेतन तुम्हाला मिळणार आहे। हा जॉब कॉन्ट्रॅक्टिव्ह स्वरूपाचा असणार आहे आणि 3 वर्षांसाठी तुम्हाला ॲज अ कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे आहे तर तिथं घेण्यात येणार आहे। तर ती एक महत्त्वाची संधी आहे। बघा मुळात म्हणजे हा बॅच बिल्ला नेमका प्रकार काय असतो लक्षात घ्या। बॅच बिल्ला म्हणजे काय असतो माहिती का, एसटी महामंडळातील चालक किंवा वाहक पदासाठी मिळणारे एक अधिकृत ओळखपत्र असते। तुमचं ते एक अधिकृत ओळखपत्र असतं किंवा एक बॅज असतो जे आरटीओ ते देण्याचं काम कोण करतं, आरटीओ कडून मिळतं, ते प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळतं किंवा मोटार वाहन विभागामार्फत दिलं जातं, म्हणजे आरटीओ मार्फत जे आहे तर हे दिलं जातं। हे बॅच बिल्ला मिळाल्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन म्हणजे जे पब्लिक वाहन आहे आपलं बस, एसटी किंवा इतर प्रवासी वाहन म्हणजे सिटी बस असेल तर ती चालवण्यास किंवा वाहक म्हणून काम करण्यास परवानगी मिळत नाही। जोपर्यंत हे तुमच्याकडे असत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं परवानगी जी आहे तर ते मिळत नाही। बॅच बिल्ला एक नियमित वैधता असणारे परवाना प्रमाणपत्र आहे जे वाहक आणि चालक यांची अधिकृत ओळख आपल्याला पटवून देतं। बॅच बिल्ला मिळाल्यानंतर एसटी चालक किंवा वाहकांचे अधिकार, जबाबदाऱ्या, नियुक्त वातावरणात विहित शासनाच्या सुविधा मिळतात आणि याचा गैरवापर झाल्यास बॅच बिल्ला विना काम केल्यास दंड आणि कायद्याची कारवाई जी आहे तर ती देखील होत असते। म्हणून बॅच बिल्ल्याचं महत्त्व असतं। याच्यासाठी पात्रता निकष म्हणजे काय की किमान 20 वर्ष जे आहेत तर ते पूर्ण केलेले असावे उमेदवारांनी। त्यासोबतच त्याने किमान 10वी पास असणं गरजेचं आहे। आता चालक या पदासाठी करत असेल तर त्याला 2 वर्षाचा किमान अनुभव लागतो, 2 वर्षाचा अनुभव लागतो। त्यासोबतच त्याच्याकडे हेवी ड्युटी लायसन्स पाहिजे, मेन म्हणजे ट्रक वगैरे बस चालवण्याचं हेवी ड्युटी लायसन्स पाहिजे सोबत, त्याला 2 वर्षाचा आहे तर तो अनुभव जो आहे तर तो लागतो। त्यासोबतच त्याला आवश्यक कागदपत्र लागतात। सगळ्यात आधी त्याला आधार कार्ड लागतो। आधार कार्ड हे मूलभूत डॉक्युमेंट आहे तुम्हाला ओळखपत्रासाठी। त्याच्यानंतर तुमचा पत्त्याचा पुरावा लागतो, तो आयदर रेशन कार्ड असू शकतं, लाईट बिल असू शकतं, मतदार कार्ड असू शकतो, रहिवासी दाखला, जे काही तुमचं प्रमाणपत्र पटवून देईल की तुम्ही या ठिकाणी राहतात त्या। त्याच्यानंतर जन्म प्रमाणपत्र, जन्म दाखलेसाठी जर हे नसेल तर तुमचा शाळा सोडण्याचा दाखला हे पण चालतं। त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र 10वीचं पाहिजे तर 10वीचं मार्कशीट किंवा गुणपत्रक हे काही चालेल, सर्टिफिकेट पण चालेल। वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आणि हे ड्रायव्हिंग लायसन्स तुमचे लाईट मोटार व्हेकल, हेवी ड्युटी मोटार व्हेकल या सर्वांचे जे आहे पाहिजे। त्यासोबतच तुमचं वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे तुम्हाला दिसतंय का नाही तर ते महत्त्वाचं आहे। त्याच्यासोबत तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र पण पाहिजे, पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट पण तुमच्याकडे लागणार आहे। तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो, आरटीओ मध्ये तुम्हाला अर्ज करावा लागेल, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत तर ते इथे लागणार आहेत आणि हे सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला आरटीओ मध्ये फिजिकली जाऊन जे आहेत तर ते करावं लागणार आहे। याची प्रोसेस ऑनलाईन पण असते पण शेवटी तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये गेल्याशिवाय जे आहे ना तर ते लवकर निघतच नाही। तर तुम्ही जर आरटीओ ऑफिस मध्ये गेला, त्यांना विचारलं तर ते तुम्हाला संपूर्ण प्रोसेस जी आहे तर ती समजावून सांगतील। आगामी काळात सरळ सेवेच्या खूप चांगल्या जाहिराती येणार आहेत, जसं की आता नुकतीच धर्मदाय आयुक्ताची पण आलेली आहे, अनेक मनपाच्या जाहिराती येऊ घातलेल्या आहेत, आपली तलाठीची येणार आहे, नगर परिषदेची येणार आहे। या सर्वांसाठी तुम्ही तयारी करत असाल तर आपण एक टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार एक सरस या भरती बॅच ही लॉन्च केलेली मित्रांनो, जी तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपांमध्ये पाहायला मिळेल। जे आपले 4 महत्त्वाचे विषय आहेत, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, ते महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम फॅकल्टी सोबत जे आहेत तर ते तुम्हाला शिकून घेण्यास मिळणार आहे की ज्यांनी शिकवलेलं, म्हणजे आपले अमोल सर चालू घडामोडी घेतात, ते चालू घडामोडी तुम्ही सरळ सेवा बघा, एमपीएससी मध्ये बघा, सर्वच्या सर्व प्रश्न तिथून रिपीट होत आहेत। तर अशी जी फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहे ना मित्रांनो, तर हा संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे। म्हणून तुम्ही आजच ही बॅच इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकतात। तसेच बॅच मध्ये आपण इथं काही माहिती दिली आहे, त्यासोबतच जेव्हा तुम्ही परचेस मध्ये जातात तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती दिसते। त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता किंवा
तुम्ही आमचे प्रतिनिधींचा नंबर आहे त्यांना देखील तुम्ही कॉल जे आहे तर ते करू शकतात. त्यासोबतच आता तलाठी भरतीची तयारी करायची, त्याच्यासाठी मार्केटमध्ये आपलं खूप चांगलं पुस्तक आलेलं, खूप साऱ्या उमेदवारांना माहिती नाही, मेसेज करतात सर पुस्तक कधी येणार, तर पुस्तक ऑलरेडी आलेले मित्रांनो. तर तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून, दिलेल्या नंबरवरून, अमेझॉनवरून, नवजितच्या बुक स्टोर कुठूनही ऑर्डर करू शकतात. आजच हे पुस्तक तुमच्याजवळ असलं पाहिजे, अभ्यासाला सुरुवात करून द्या. ओके, कॉम्पिटिशन खूप जबरदस्त असणार या तलाठी भरतीला. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.